दारा सिंग, ज्यांचं पूर्ण नाव दारा सिंग रणधावा, हे आपल्या काळातील विश्वप्रसिद्ध फ्रीस्टाईल पैलवान होते. त्यांनी 1959 मध्ये पूर्व वर्ल्ड चॅम्पियन जॉर्ज गार्डियांकाला हरवून कॉमनवेल्थ वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली आणि 1968 मध्ये अमेरिकन वर्ल्ड चॅम्पियन लाऊ थेस याला हरवून फ्रीस्टाईल वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली. मंडळी, दारा सिंग हे भारताचे पहिले अनबीटन फ्रीस्टाईल पैलवान होते. आज जरी ते आपल्यात नसले तरी आपल्या आधीच्या पिढीचे एक आयकॉन आहे. मंडळी, दारा सिंग यांनी आपल्या आयुष्यात 500 पेक्षा जास्त फ्रीस्टाईल कुस्तीचे सामने खेळले, ज्यातला एकही सामना ते कधीही हरलेले नाही. पण मंडळी, ते फक्त रेसलर नाही तर सोबतच एक फिल्म डिरेक्टर, फिल्म प्रोड्युसर, अभिनेते आणि एक पॉलिटिशियन सुद्धा होते. त्यांना बॉलिवूडचा सुपर हिरोही म्हटलं जायचं. मंडळी, दारा सिंग यांचा जन्म 1928 साली पंजाबच्या धर्मोचक गावी झाला. पण एका छोट्याशा गावातून इतका मोठा प्रवास त्यांनी कसा केला याचीच माहिती आपण आजच्या भागातून घेणार आहोत. नमस्कार, मी आसादत मंगेश मोरे आपल्या सर्वांचं स्वागत करतोय न्यूज अनकटच्या विषय काय ह्या कार्यक्रमात. तसं पाहायला गेलं तर कोणताही नावाजलेला पैलवान हा लहानपणापासूनच कुस्तीच्या प्रेमात असतो. पण दारा सिंग यांच्या बाबतीत मात्र एकदम उलट आहे. त्यांना लहानपणी पैलवानीमध्ये फारसा इंटरेस्ट नव्हता. ते फक्त आवड म्हणून कधीतरी आखाड्यात उतरायचे. पण जसजसं वय वाढत गेलं तसतसं पैलवानी हा त्यांच्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक बनत गेला. असं म्हटलं जातं की आपल्या भक्कम शरीर आणि 6 फुटापेक्षा जास्त उंचीमुळे त्यांनी पैलवानीवर आपलं लक्ष केंद्रित केलं. पण मंडळी, पैलवानीमध्ये उतरताच दारा सिंग यांनी राज्य करणं सुरू केलं. त्यांनी सुरुवातीच्या काळात गाव पातळीवर आणि मेळ्यांमध्ये नामवंत पैलवानांना धोबी पछाड द्यायला सुरुवात केली. पण जसजसं त्यांनी नाव कमवायला सुरुवात केली तसतसं त्यांनी मोठ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायलाही सुरुवात केली. पण या स्पर्धांमध्ये असा कोणताच पैलवान नव्हता जो दारा सिंग यांच्या समोर टिकेल. पण त्यांचं एवढ्यावर समाधान होत नव्हतं. त्यांनी अजून मोठमोठ्या स्पर्धा खेळायला सुरुवात केली आणि बघता बघता देशातल्या प्रत्येक कुस्तीप्रेमीच्या तोंडात दारा सिंग रणधावा हे नाव बसलं होतं. पण अजूनही दारा सिंग हे देशी पैलवानीच करत होते, जे फक्त भारतीय पैलवानांसाठी कारगर होती. हीच गोष्ट लक्षात घेत त्यांनी विदेशी पैलवानांचा सामना करण्यासाठी स्वतःला तयार करायला सुरुवात केली आणि पाहता पाहता त्यांनी विदेशी पैलवानांचा सामना करायलाही सुरुवात केली. म्हणजे असं म्हटलं जातं की त्यांच्या विदेशी पैलवानांसोबतच्या कुस्ती करण्याच्या सुरुवातीच्या काळात कोणताही पैलवान त्यांच्या तोडीचा दिसत नव्हता आणि त्यांनी संपूर्ण जगाला हे दाखवून दिलं होतं की भारतीय हे कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीयेत. त्यांनी बिल वर्ना, फिरपो, जॉन डिसिल्वा आणि डॅनियल लिंच यांसारख्या विश्वप्रसिद्ध आणि अजेय पैलवानांना हार काय असते हे दाखवलं होतं. 60च्या दशकात संपूर्ण भारतात त्यांच्या फ्रीस्टाईल कुस्तीचा बोलबाला होता. तसं तर दारा सिंग यांनी अनेक जगविख्यात पैलवानांना धूळ सारली होती. पण ऑस्ट्रेलियन पैलवान किंग कॉंग याच्यासोबतचा त्यांचा सामना हा आजही एक रोमहर्षक सामना म्हणून अनेक कुस्तीप्रेमींच्या मनात घर करतो. असं म्हटलं जातं की जो कोणी हा सामना पाहिला त्या प्रत्येकाच्या अंगावर काटा आलाच पाहिजे. या सामन्याच्या नुसत्या अनाउन्समेंटनेच संपूर्ण जगभरात लोकांना उत्सुकता लागलेली आणि प्रत्येक कुस्तीप्रेमीला या 2 जगविख्यात पैलवानांना लढताना पाहायचं होतं. मंडळी, या सामन्यावेळी किंग कॉंग हा एक उंच देहाचा आणि 200 किलो वजनी पैलवान होता आणि दारा सिंग यांचं वजन फक्त 130 किलो होतं. त्यामुळे सर्वांना हा सामना बघण्याची उत्सुकता होती. यावेळी ज्या लोकांनी हा सामना पाहिला होता ते असंही सांगतात की दारा सिंग हे किंग कॉंग समोर जरी लहान वाटत असले तरी त्यांनी ह्या सामन्यात किंग कॉंगला आपल्या डोक्यावर उचलून भिरकावून लावलं होतं आणि त्याला पाणी मागायला लावलं होतं. हे दृश्य बघून लोक उभी राहून दारा सिंगांना सलाम करत टाळ्या वाजवत होती आणि बघता बघता दारा सिंग यांनी त्या पैलवानाला रिंगच्या बाहेर फेकून दिलं. पण या सामन्यानंतर मात्र दारा सिंग यांना इतकी प्रसिद्धी भेटली की ते रातोरात फ्रीस्टाईल रेसलिंग विश्वातला एक सितारा बनले आणि त्यांना रुस्तमे हिंद या खिताबाने सन्मानित केलं गेलं. म्हटलं जातं की आपल्या एवढ्या वर्षांच्या पैलवानीत ते एकही सामना हरले नाही. त्यांनी आपला शेवटचा सामना 1983 साली जिंकला आणि कुस्तीमधून सन्मानपूर्वक संन्यास घेतला. पण यानंतर जेव्हा त्यांनी फिल्मी दुनियेत पाय ठेवला तेव्हा तिथेही त्यांनी आपला जलवा दाखवला. 1952 मध्ये आलेल्या संगदिल या चित्रपटापासून दारा सिंग यांनी आपली फिल्मी करिअरची सुरुवात केली. नंतरच्या काळात त्यांनी प्रसिद्ध अदाकारा मुमताज सोबत ॲक्शन फिल्म्स करायला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात ते एक ॲक्शन स्टंटमॅन म्हणून काम करायचे, पण नंतर ते मर्द सारख्या अनेक ब्लॉकबस्टर फिल्म्सचा भाग राहिले. त्यांनी आपल्या पूर्ण आयुष्यात 100 पेक्षा जास्त फिल्म्समध्ये काम केले. पण भारताच्या इतिहासातील सर्वात प्रसिद्ध टीव्ही मालिका
रामायणमध्ये त्यांनी साकारलेली प्रभू हनुमंताची भूमिका आजही एव्हरग्रीन आहे. पुढे अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारने त्यांना राज्यसभेचा सदस्य म्हणून नियुक्त केलं. ते ऑगस्ट 2003 पासून ऑगस्ट 2009 पर्यंत पूर्ण 6 वर्ष राज्यसभेचे सांसद राहिले. पण 7 जुलै 2012ला त्यांना हार्ट अटॅक आल्यानंतर त्यांना कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल मुंबई इथे ॲडमिट केलं गेलं. पण काहीच साध्य न होताना दिसल्यामुळे त्यांना त्यांच्या मुंबईतल्या घरी आणण्यात आलं, जिथे त्यांनी 12 जुलै 2012ला सकाळी 7:30 वाजता शेवटचा श्वास घेतला. तर मंडळी, ही होती भारताच्या एका अपराजित रत्नाची कहाणी. तुर्तास इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया आणखीन एका विषयासह. तोपर्यंत पाहत राहा आपला कार्यक्रम, ज्याचं नाव आहे विषय काय.